वृषभ राशींच्या प्रिय जातकांनो, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सध्या जो काळ सुरू आहे तो साधा नाही. हा काळ तुमची सहनशक्ती, तुमची शांतता, तुमचा विश्वास आणि तुमची श्रद्धा तपासत आहे. बाहेरून सगळं स्थिर दिसत असलं तरी आतून मात्र एक अस्वस्थ हालचाल सुरू आहे. जणू काही आयुष्य मोठ्या वळणाच्या आधी थोडं थांबलं आहे. आणि स्वामी सांगतात, घाबरू नकोस. जे थांबलं आहे ते कोसळण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत होण्यासाठी आहे. वृषभ राशी ही स्थिरतेची, संयमाची आणि प्रचंड कष्ट करण्याची रास आहे. पण या काळात तुम्हाला जाणवत असेल की कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी हातातून निसटत आहेत. काही लोक अचानक दूर जात आहेत, काही नाती थंड झाली आहेत आणि मनात एक प्रश्न सतत फिरतोय, मी एवढं करूनही मला अपेक्षित फळ का मिळत नाही? स्वामींचा स्पष्ट संदेश आहे की तुमच्या कुंडलीत सध्या कर्मातील बदलाची प्रक्रिया सुरू आहे. जुने देणे घेणे मिटवले जात आहेत. काही कठोर सत्य तुमच्यासमोर येणार आहेत, पण हे सत्य तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला जागं करण्यासाठी आहेत. आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढू शकतो. विशेषतः घर, कुटुंब किंवा आरोग्याशी संबंधित खर्च तुमचं बजेट हलू शकतो. पण लक्षात ठेवा, हा पैसा वाया जाणार नाही. तो भविष्यातील मोठ्या स्थिरतेसाठी गुंतवणूक ठरणार आहे. कामाच्या बाबतीत काहींना अचानक जबाबदारी वाढल्यासारखी वाटेल, काहींना वरिष्ठांकडून दडपण येईल, तर काहींना वाटेल की त्यांच्या मेहनतीचा योग्य दखल घेतली जात नाही. पण स्वामी सांगतात की तुमच्या कामाचं फळ शांतपणे साठत आहे आणि योग्य वेळी मोठ्या स्वरूपात परत येईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गैरसमज वाढू शकतात. छोट्या गोष्टी मोठ्या वादात बदलू शकतात, कारण दोघांच्याही मनात न बोललेले भाव साचलेले आहेत. म्हणून स्वामींचा सल्ला आहे, शांततेत संवाद करा, हट्टीपणा टाळा. कारण वृषभ राशीचा स्वभाव कधी कधी हट्टी होतो आणि त्याच हट्टीपणामुळे गोड नात्यात कडवटपणा येतो. आरोग्याच्या दृष्टीने मान, घसा, पाठ किंवा साखरेचा त्रास जाणू शकतो. झोप अपुरी राहू शकते आणि मनात बेचैनी वाढू शकते. त्यामुळे दररोज सकाळी श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करा. गुरुवारी पिवळं फळ दान करा आणि शक्य असेल तर एखाद्या गरजूला जेवण द्या. यामुळे तुमच्यावरचं न दिसणारं दडपण हलकं होईल. काही वृषभ राशींच्या लोकांना अचानक जुने मित्र संपर्क करतील, काहींना जुनी संधी पुन्हा मिळेल आणि काहींना परदेश किंवा दूरच्या प्रवासाची संधी मिळू शकते. पण स्वामी सांगतात की पुढील 3 महिन्यात एक मोठा निर्णय तुमच्यासमोर येईल. हा निर्णय काम, घर बदल किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो आणि तो घेताना तुम्ही भावनेपेक्षा विचाराला महत्त्व द्या. तुमच्या जीवनात एक व्यक्ती आहे जी वरून चांगली वाटते, पण आतून स्पर्धा किंवा मत्सर बाळगून आहे. त्यामुळे तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका. शांतपणे काम करा आणि निकालाने उत्तर द्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं नशीब सध्या झोपलेलं नाही, ते आकार घेत आहे. जसं बीज जमिनीत दिसत नाही पण आतून उगवण्याची तयारी करत असतं, तसंच काहीतरी तुमच्या आयुष्यात घडत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आहे, पण श्रद्धा पक्की ठेवा. कारण पुढील काळात तुमच्या आयुष्यात असा एक यशाचा क्षण येईल की आजची सर्व वेदना आणि संघर्ष तुम्हाला आशीर्वाद वाटतील आणि त्या दिवशी तुम्ही स्वतः म्हणाल, धन्य आहे स्वामींची योजना. म्हणून संयम ठेवा, सकारात्मक राहा आणि लक्षात ठेवा, वृषभ राशीचा खरा विजय शांतपणे, स्थिरपणे आणि अडथळ्यांना न घाबरता पुढे जाण्यात आहे. स्वामी सांगतात, तुझा काळ बदलतो आहे, पण आधी तुझी मनाची तयारी होत आहे. त्यामुळे भीती सोडा, विश्वास धरा आणि प्रत्येक सकाळी नवीन सुरुवात समजा. कारण तुमच्या आयुष्यातील मोठा बदल आता दूर नाही. वृषभ राशींच्या जातकांनो, स्वामी समर्थांचा पुढील स्पष्ट संकेत असा आहे की तुमच्या आयुष्यातील जे अडथळे तुम्हाला इतके दिवस भीतीसारखे वाटत होते, ते खरं तर तुमची दिशा बदलण्यासाठी उभे राहिले होते. कारण कधीकधी स्वामी आपल्याला सरळ रस्ता देत नाहीत, तर योग्य रस्ता देतात. सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहाची हालचाल अशी आहे की जुने कर्मफळ वेगाने समोर येत आहे. म्हणून काहींना अचानक धक्का बसल्यासारखे प्रसंग येतील, काहींना अपेक्षित व्यक्तींकडून निराशा मिळेल, तर काहींना आर्थिक बाबतीत ताण वाढेल. पण लक्षात ठेवा, हे नुकसान कायमस्वरूपी नाही, हे मनाचे शुद्धीकरण आहे. विशेषतः पुढील 45 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण या काळात तुम्ही घेतलेला निर्णय पुढील 3 वर्षाचा पाया ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी अचानक बदली, विभाग बदल किंवा नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला अस्थिर वाटेल, पण त्यातून मोठा फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदारीत सावध राहावे. कागदपत्रे नीट तपासावीत आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. कारण एक लहानशी चूक मोठ्या नुकसानात बदलू शकते. प्रेम संबंधात जुने वाद पुन्हा उफोळू शकतात, विशेषतः अहंकारामुळे. त्यामुळे स्वामी सांगतात, जिंकायचं असेल तर नातं जिंका, वाद नाही. काही विवाहित व्यक्तींना सासरकडून किंवा कुटुंबांकडून मानसिक दबाव जाणू शकतो, पण शांत राहून निर्णय घेतल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. आरोग्याच्या दृष्टीने पोट, घसा आणि रक्तदाबाकडे विशेष लक्ष द्या, कारण ताणाचा परिणाम शरीरावर दिसू लागेल. काही वृषभ राशीच्या लोकांना अचानक एखादी मोठी रक्कम मिळण्याचा योग आहे. ती वारसा, जुना अडकलेला पैसा किंवा अनपेक्षित लाभ असू शकतो. पण तो पैसा टिकवण्यासाठी संयम आवश्यक आहे. स्वामींचा गुपित संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती लवकरच तुमच्यापासून दूर जाणार आहे. हा वेगळेपणा तात्पुरता असेल किंवा कायमस्वरूपी, पण त्यातून तुम्हाला स्वतःची ताकद कळेल. विशेष म्हणजे तुमच्यात एक लपलेली कला किंवा क्षमता आहे जी तुम्ही अजून पूर्णपणे वापरलेली नाही, आणि पुढील काळात तीच तुमच्या ओळखीचा मुख्य आधार ठरू शकते. घर बदल, गाडी खरेदी किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय पुढील 2 महिन्यात येऊ शकतात. शत्रूबाबत एक महत्त्वाची सूचना, तुमच्या यशावर लक्ष ठेवणारे लोक शांत आहेत, पण पूर्णपणे थांबलेले नाहीत. म्हणून तुमच्या योजना सोशल मीडियावर किंवा ओळखीच्या लोकांमध्ये उघड करू नका. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी जागृतीचा आहे. रोज सकाळी किंवा रात्री किमान 11 मिनिटे शांत बसा, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि गुरुवारी दिवा लावा. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होईल. पुढील काळात एक चांगली बातमी तुमच्या आयुष्यात येईल, जी तुमच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देईल आणि त्यानंतर गोष्टी वेगाने बदलू लागतील. स्वामी सांगतात, तू थांबला नाहीस म्हणून तुझं नशीबही थांबणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका, कारण तुमच्या जीवनात मोठा बदल अगदी जवळ आला आहे. आणि त्या क्षणी तुम्हाला समजेल की प्रत्येक उशीर हा खरं तर योग्य वेळेची तयारी होती. वृषभ राशींच्या प्रिय जातकांनो, स्वामी समर्थांचा आजचा अत्यंत बारीक पण प्रभावी संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यातील शांत पृष्ठभागाखाली मोठी हालचाल सुरू आहे, आणि जी गोष्ट तुम्हाला सध्या उशीर, अडथळा किंवा अपयश वाटते आहे, ती खरं तर तुमच्या जीवनाच्या पुढील टप्प्याची तयारी आहे. मागील काही काळात तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप काही सहन केले आहे. विश्वास ठेवलेल्या व्यक्तीकडून निराशा, अपेक्षित यशात उशीर, पैशाची चणचण किंवा घरातील वातावरणातील तणाव. पण स्वामी सांगतात की हा काळ तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर आतून अजून मजबूत करण्यासाठी आहे. विशेषतः पुढील 90 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण या काळात एक मोठी संधी तुमच्या दारात येईल. पण ती ओळखण्यासाठी तुमचं मन शांत आणि जागृत असणं गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्यांना अचानक बढती, पगारवाढ किंवा नवीन ऑफरचा योग आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला जुनी भीती आणि असुरक्षितता सोडावी लागेल. व्यावसायिकांनी नवीन काम सुरू करण्यापूर्वी पैशाचे नियोजन मजबूत करावे, कारण सुरुवातीला थोडी गुंतवणूक वाढेल, पण नंतर मोठा नफा दिसेल. प्रेम संबंधात जे लोक सध्या गोंधळलेले आहेत त्यांना स्पष्टता मिळेल. काही नाती अधिक घट्ट होतील तर काही नाती शांतपणे संपतील, पण दोन्ही गोष्टी तुमच्या भल्यासाठीच असतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत पैशाच्या आणि भावनिक बाबीवर स्पष्ट चर्चा करावी, कारण गैरसमज वाढल्यास ताण वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, मान खांदा दुखी किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम आणि चांगला आहार आवश्यक आहे. स्वामींचा विशेष इशारा असा आहे की तुमच्या आयुष्यातील एक जुना विषय पुन्हा समोर येईल. तो कायदेशीर विषय, जुनी मैत्री, अपूर्ण व्यवहार किंवा कुटुंबातील वाद असू शकतो, आणि यावेळी तुम्हाला तो कायमचा सोडवण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या अचानक एखादा अडकलेला पैसा मिळवण्याची शक्यता आहे, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही वृषभ राशींच्या लोकांना परदेश प्रवास किंवा दूरच्या ठिकाणी जाण्याचा योग आहे, जो त्यांच्या कामासाठी महत्त्वाचा ठरेल. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ अत्यंत शक्तिशाली आहे. स्वामींच्या नामस्मरणाने तुमचं मन स्थिर राहील आणि वाईट विचारांपासून संरक्षण मिळेल. गुरुवारी पिवळे कपडे घालणं, गाईला खाऊ घालणं किंवा गरजूंना धान्य देणं तुमच्यासाठी शुभ ठरेल. शत्रूबाबत एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या अपयशाची वाट पाहत आहेत त्यांना शांतपणे तुमच्या यशाने उत्तर द्या, कारण तुमचं यशच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असेल.
स्वामी सांगतात तुझ्या आयुष्यातील मोठा बदल अचानक होणार नाही, तो हळूहळू आकार घेईल आणि जेव्हा तो पूर्ण होईल तेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील की प्रत्येक संघर्ष आवश्यक होता. म्हणून भीती, शंका आणि असुरक्षितता सोडा, कारण तुमचं नशीब सध्या तयार होत आहे आणि फार लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येईल जो तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या कामासाठी आणि तुमच्या आत्मविश्वासासाठी सोन्यासारखा ठरेल. स्वामींची कृपा तुमच्यावर आहे, फक्त श्रद्धा पक्की ठेवा आणि संयम सोडू नका. कारण वृषभ राशीचा खरा विजय शांततेत आणि स्थिरतेत असतो आणि तो विजय आता तुमच्या दारात येण्यासाठी तयार झाला आहे. वृषभ राशीच्या प्रिय जातकांनो, स्वामी समर्थांचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यात जे काही गेल्या काही महिन्यात घडलं, मानसिक ताण, आर्थिक चढउतार, नात्यामधील गैरसमज, कामातील उशीर, हे सगळं व्यर्थ नव्हतं. प्रत्येक प्रसंग हा तुम्हाला पुढील मोठ्या उंचीसाठी तयार करत होता. कारण स्वामी सांगतात की वृषभ राशीचा खरा काळ आता हळूहळू सुरू होत आहे. पुढील काळात तुमच्या जीवनात स्थिरता परत येईल, पण यावेळी ती आधीपेक्षा अधिक मजबूत असेल. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच तुमच्या यशाचं कौतुक करतील. आर्थिकदृष्ट्या एक मोठी स्थिरता निर्माण होईल. काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळेल, काहींना बढती किंवा व्यवसाय वाढवण्याचा योग आहे, तर काहींना मालमत्ता किंवा गाडी खरेदीचा आनंद मिळू शकतो. मात्र स्वामींचा इशारा असा आहे की पैसा येईल तसा संयमी ठेवा, कारण अति आत्मविश्वास नुकसान करू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवनात जे ताण होते ते हळूहळू कमी होतील. प्रामाणिक संवाद आणि संयमामुळे नात्यामध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. अविवाहितांसाठी योग्य जोडीदाराचा योग निर्माण होतो आहे, विशेषतः कुटुंबाच्या माध्यमातून किंवा अचानक ओळखीने. आरोग्याच्या बाबतीत आता सुधारणा दिसेल, पण नियमित दिनचर्या आणि मानसिक शांतता राखणं आवश्यक आहे. काही वृषभ राशींच्या लोकांना अचानक एखादी मोठी संधी मिळेल जी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. ही संधी नोकरी, व्यवसाय, परदेश किंवा एखाद्या नव्या कामाच्या रूपात असू शकते. लक्षात ठेवा, संधी येते तेव्हा भीती मागे सोडा आणि धाडसाने पुढे पाऊल टाका. तुमच्या आयुष्यातील एक जुना धडा आता पूर्णपणे बंद होणार आहे आणि नवीन सुरुवात होणार आहे. आणि हा काळ तुमच्या आत्मविश्वास, आर्थिक स्थिरता आणि कुटुंबाच्या आनंदाने भरलेला असेल. शत्रूबाबत काळजी घ्या, पण भीती बाळगू नका, कारण तुमच्या प्रामाणिक प्रयत्नापुढे कोणतीही वाईट शक्ती जास्त काळ टिकू शकत नाही. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी वरदान आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुमचं संरक्षण करेल. गुरुवारी दिवा लावा, शक्य असल्यास दर महिन्याला एकदा अन्नदान करा आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी दररोज थोडा वेळ प्रार्थनेला द्या. स्वामी सांगतात तुझं धैर्य संपलं नाही तोपर्यंत तुझं नशीब हरत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. तुमचं आयुष्य आता स्थिरता, सन्मान आणि समाधानाच्या दिशेने वळत आहे आणि फार लवकरच तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अडथळा हा खरं तर स्वामींच्या योजनेचा एक भाग होता. वृषभ राशीचा विजय शांत, ठाम आणि कायमस्वरूपी असतो आणि तो विजय आता तुमच्या आयुष्यात स्थिरपणे प्रवेश करत आहे. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा, कारण स्वामीची कृपा तुमच्यावर अखंड आहे आणि तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. जर हा स्वामी संदेश आणि राशी भविष्य तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक संदेशासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आणि एक शेअर अनेक जातकांपर्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचू शकतो. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ.